तुमचा काय बोलतात ते अनुभव सांगा ना, काय आता होईल आम्हाला. बरोबर का नाही, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कवट्या सांभाळल्यात. एव्हा आम्हाला सांगा ना काहीतरी. अरे सांग ना काहीतरी. खेळाडू सज्ज होताना आपले कुरुंग गावाचे स्पॉन्सर नगरसेवक, भावी नगरसेवक काय बोलतच नाही. हा टेन्शनला आहेत, काय टेन्शनला आहेत. मॅचचा प्रेशर आहे काय. ठीक आहे ठीक आहे. ही मॅच जिंकायची आम्हाला, काही पण करून ही मॅच जिंकायची आहे. काय बोलतो, जिंकल का. शिगरूटला खूप टेन्शन आहे त्यांना. तर खूप खुशी दिसते शिगरूटच्या तोंडावरती. बाबा आणि या सामन्यासाठी पहा, दोन्ही टीम साठी खुश खबर आहे. कोणी जिंकू द्या, दोघांसाठी आज संध्याकाळी डायरेक्ट 6 मारला बाईनी. हाय मित्रांनो, कसे तुम्ही सगळे. तुम्ही ॲब्सोल्युटली फाईन असाल तर मी तुमचा लाडका प्रोफेसरचा घेऊन न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपल्या गावाची कुरुंग गावाची मॅच आहे. मी चालू तिकडे ते बघायला, तर तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण पहा आणि लाईक करायला विसरू नका. आणि जे नवीन असतील चॅनल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लेट्स गो. मित्रांनो, आपण इथं पोहोचलोय. तुम्ही मला दाखवतो मॅच. उसी मेल असं वाटलं होतं. निर्धाव चेंडू, 42 धावा. पुढचा चेंडू, एक आणखी एक गणगणाती आघात. चेंडू जातोय स्ट्रेट ड्राईव्ह, सीमा रेषा पार, षटकार. हे बघा हे यांचं धंद. यो पहिल्या सामन्याची आपण धावा पकडलेल्या नाही, जे आपण आता कुठं तिकडे शिगरूट तिकडे आहे ना. कुठे अंड्या. मोठा बाहेर काढायचा प्रयत्न. त्या आले सोय दिली, भेटलेली आपल्याला शेंगदाण्यांची. वापर केलेला आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने भिरकावून दिलेला आहे. पहिली धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, मात्र धावबाद होतील. 53 धावा, 54 धावांचं लक्ष असेल. हे लक्ष कशा पद्धतीनं स्पर्श केलं जाईल हे फार रंजक ठरणार आहे. सज्ज होत आहेत इथं प्रमुख उपस्थिती शिगरूट कांबले उर्फ वेदू आणि आमदार यांचे भावी सरपंच. तुमचा काय बोलतात ते अनुभव सांगा ना, काय आता होईल आम्हाला. बरोबर का नाही, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स कवट्या सांभाळल्यात. एव्हा आम्हाला सांगा ना काहीतरी. अरे सांग ना काहीतरी. खेळाडू सज्ज होताना आपले कुरुंग गावाचे आणि एक खूप अनुभवी खेळाडू इकडं थांबलेले. कशासाठी पण प्रोत्साहन देतात ते, प्रोत्साहन देतात काय. असं आहे काय. इंजर्ड आहे. कुठं फटका लागलाय, कुठं फटका लागलाय. आणि भावी स्पॉन्सर नगरसेवक, भावी नगरसेवक काय बोलतच नाही.
हा टेन्शनला आहेत काय टेन्शनला आहेत मॅचचा प्रेशर आहे काय ठीक आहे ही मॅच जिंकायची आम्हाला काही पण करून ही मॅच जिंकायची आहे काय बोलतो जिंकल का 100% ना ठीक आहे पहिला चेंडू आणि सिक्सर थँक्यू डीजे चांगली सुरुवात डिपॉझिट केला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेनं एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार यार शे शिगरूट काय या विषय हा तू पाहिजे होता आता काहीतरी केला असता रिटर्न गेला ना 12 मधल्या 15 मधल्या शिगरूटला खूप टेन्शन येतं ना दहा रन मारलं होतं दोन बॉलात चला मी खेळाडू पक्षासमोर जे प्रेक्षक इतर बसलेले त्यांना विनंती करतो की आपण खेळाडू पक्षामध्ये बसू नका पडद्याच्या पाठीमागे तुम्हाला मात्र थांबायचं आहे धावता लागल्या गेल्या प्रयत्न वेरेश करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मात्र या ठिकाणी चुकीची निवडली तू मात्र पाहू शकाल एस्टमच्या अगदी बाहेरून निघून गेला आणि अतिरिक्तच्या सौजन्याने मात्र त्या ठिकाणी शैलेशने मात्र एक धाव खर्च केली बरोबर आहे शिगरूट आहे म्हणून योगदान देतो मात्र माघारी परतला आणि आता मात्र नवीन फलंदाज साहिल शेख आलाय आपल्या नावाची छाप सोडलेली आहे चांगला खेळ तरी साकारलाय करून दिली गोलंदाज शैलेश पाटील दुसरा बाबा 2 ला 2 विकेट गेली अजून 2-3 अशाच विकेट गेल्या पाहिजे याला म्हणतात क्रिकेट रंग बदलला क्रिकेट प्रगती पथावरती सुरू क्रिकेट डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल वाईट शॉट तिथे मध्ये तैनात केलाय शॉट तुम्ही पाहू शकाल बीट केला आणि चेंडू चाललाय वाडिश लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौका अरे यार आउट होते मग मग आता कोणला पाठवता हो बॉलिंग टाकायला कोणला पाठवता आता मिस्टर रसल तू येस विकेट मात्र या ठिकाणी गमावले सोन्याला द्यायला पाहिजे ठीक आहे 2 गडी बाद धाव फटक्यावरती धावा लागल्या गेल्या 15 म्हणजे आता मात्र विजयासाठी आपण जर इथून विचार केला आणि सुपाने सुद्धा मात्र पोषकाल त्या ठिकाणी सगळ्या चिन्ह मात्र आपल्या गावाचं नाव उल्लेख करतो या ठिकाणी असं वाटतंय त्या ठिकाणी हेच तेच पंचाने मात्र हेरला आणि चिरू सरळ निघून चालला अगदी फायनलीकडे परंतु 1700 मात्र त्या ठिकाणी संधी आपण पाहिली स्पर्धेमध्ये येत असतात आणि क्रिकेटवरती त्यांचं मात्र फार प्रेम आहे आणि याच गावानं विवेक शेलार सारख्या खेळाडूला मात्र घडवलं आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन काळिंग गावाचं पडगे शहराचं भिवंडी तालुक्याचं लौकिक करतोय सोपान पुन्हा एकदा वसीमचा पाहायला मिळतोय बॅट खाली काय होतो 22 धावा अजूनही पाहू शकाल लक्ष थोडंसं दूर आहे परंतु
लाईन चुकीची आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात एकदा मात्र स्पोर्ट बी विपक्ष जय महाराष्ट्र भुईरगाव क्षेत्ररक्षक रोहन पाटील वॉटर फिल्डिंग जबरदस्त आणि आपल्या फार आहे जसं आपण एखाद्या राजकारणामध्ये उतरतो त्यावेळी एका मताला फार महत्व असतो शिक्षण घेत असताना आवश्यकता 54 धावत असतात इथे पाटला लोकपुटाची डॉन चला उडवला आहे परंतु लॉंग वरती शैलेश पाटील चांगला क्षेत्ररक्षण साकारतोय सिंगल धाव त्याला काढील चल एक बॉल येतो एक बॉल रिपोर्टिंग करा त्यामुळे पाहतो की हा सामना अगदी क्लोज फिनिश होणार आहे टाकून घे टाकून घे नाहीये वाईड आहे पुन्हा मात्र त्या ठिकाणी आपल्याला उद्या दुसरा सामना असेल अल्पते शिवशक्ती कोशिंबी तिसरा सामना असेल बंटीस्पर दोन्ही वर्षांची स्पर्धा खाली संघाच्या नावावरती राहिली की हॅट्रिक आता मात्र कंप्लीट करण्याची त्याच्याकडे संधी आहे परंतु विधाउट विवेक शेलार हे सुद्धा विसरून झालं लास्टला नाही. हे किती आता लास्ट ओव्हर आहे दोन शक्यता किती पाहिजे दादा? इथे 28. झालेला आहे. दोन ओव्हरीत 28. नंतर संघाच्या धावसंख्या दोन गडी बाद. 27 धावांच्या धक्क्यावरती लागल्या गेल्या. दोन वर्ष चालला आहे तो मात्र proper दोन शक्यता मित्रांनो, मोठी planning चालू आहे. हल्ला जो आहे, तो तुम्हाला आता येणाऱ्या दोन शक्यतामध्ये पूर्ण करायचा आहे म्हणजे या दोन्ही संघाचा आपण खेळ पाहिला लय मोठा आहे आतापर्यंत समान खेळ राहिलाय कोणला पाठवता रे दादा ची अजूनही गरज बॉलर आहे अल्पते दोन पडेल हा सामना जिंकण्यासाठी तुझा अंदाज कोणला पाठवतील तुझा अंदाज रोहन पाटील चला, पाण्याची मागणी केलेली आहे त्याला पाणी पूर्तता करा प्लीज जास्त वेळ आपण घेऊ नका कारण यानंतर एक सामना अजून शिल्लक आहे 12 चेंडू आणि 27 ची गरज अजूनही आहे ओ 27 12 टाकले त्यांनी सामना खेळवायचा आहे प्लीज बॉलिंग पाटील सामना करेल वसीम 12 चेंडू 27 ची गरज पावसाळ्याला अंदाज सुद्धा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि कुठेतरी एक्स्ट्राच्या पाठीमागे पाहतो की विकेट वाईट घेतला ना सिंगल डबल तर धाबा इथे येत राहिले तर मात्र थोडीशी रिलॅक्स असतील ना बाबत पुरुषाकडे सुद्धा राहिलेला आहे बरोबर चेंडू शिल्लक आहेत आकारामध्ये 26 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता आहे चला वैभव यानंतर मॅच खेळवायची आहे मित्रा रोहन पाटील शॉट अगदी तिलक वर्मा स्टाईल तौसिफच्या बाजूतून निघाला हा रॉकेट सिक्सर षटकार मात्र निघाले आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला अल्पते संघ पाहायला मिळतोय ही लाईन चांगली आहे प्रयत्न परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी अजूनही जोडली जाणार आहे याला म्हणतात प्रेशर नाहीतर जो लक्ष आहे तो आता मात्र या ठिकाणी थोडासा जवळ दिसतोय तिसरा सिक्सर आलाय रोहन पाटीलच्या अगेन्स्ट मध्ये 7 धाबीची गरज पुन्हा मात्र तोच प्रयत्न होता मोठा फटका केल्याचा परंतु बॅटची आतली कडा पाहिली आपण थोडी संत कधी चालला आहे स्क्वेअरकडे तिकडे दीपेश कडून मात्र मिस्टेक घडली गेली आणि पाहता दोन धाबा त्या ठिकाणी दोघांनी फलून पूर्ण केल्या गेल्या जबरदस्त दोघांमध्ये तालमेल पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि 49 धाबा आता लागल्या गेल्या विजयापासून फक्त 5 धाबा दूर चांगली धावसंख्या उभारली होती चांगला खेळ आज वैभव पाटील जर राहिला परंतु त्याच्यानंतर आपण 56 स्पेल पहिला त्याने खर्च केला तर अशा तऱ्हेने या खेळीसाठी शाहीद खान यांच्याकडून राजा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे त्याच्यानंतर आपण देणार आहोत हेड कॅप राजा भाऊला हरली शर्यती शिलार आपल्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक्स द्या त्याला इंजर्ड आहे ना तो किशोरजी शिलार याच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील शेवटची
जी मॅच आहे त्या सामन्यातील आपण टॉस करत आहोत आणि या सामन्यासाठी पहा दोन्ही टीमसाठी खुश खबर आहे. कोणी जिंकू द्या, दोघांसाठी आज संध्याकाळी डायरेक्ट सिक्स मारला बाईनी. तर मित्रांनो मॅच तर आपण हारलोय. क्रिकेटमध्ये काय हारजीत चालूच असते. तर काय धमाल मस्ती असे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाच. तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि जे नवीन असतील चॅनलवरती ते सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच न्यू व्लॉगमध्ये. चला बाय, टेक केअर.